हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्त असा चमचमीत मसाले भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर मसाले भात बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। त्यासोबत थोडीशी मसूर डाळ, थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ सुद्धा घेतलेली आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता किंवा बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या डाळी सुद्धा वापरल्या नाही तरी चालेल। इथे मी मिक्स डाळ यासाठी घेतली आहे कारण मसाले भात जो आहे तो खायला खूप सुंदर लागतो, म्हणून मी इथे डाळी घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या किंवा नाही घेतलं तरी चालतील। आता डाळ आणि तांदूळ हे सगळं मी 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे, कारण डाळ आणि तांदूळ यावरती भरपूर स्टार्च जमा झालेला असतो। त्यामुळे कधीही तांदूळ किंवा डाळ धुवताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता इथं बघा, इथं मी 1 मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतलाय। त्यासोबत 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतला। 1 मोठ्या आकाराचा बटाटा तो सुद्धा छान असा मोठ्या मोठ्या फोडी करून कट केलेला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या 2 आकारात कट करून घेतल्या। त्यासोबत थोडेसे शेंगदाणे आणि अगदी थोडासा सोया चंक सुद्धा घेतलेला आहे। हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा नाही घेतला तरीही चालेल। आणि त्याचसोबत इथं मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आणि त्यासोबत थोडासा कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। खडे मसाले सुद्धा तुम्हाला आवडत असतील तर घ्या किंवा नाही घेतले तरी चालतील। इथं बघा, इथं 3 ते 4 मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। मी लसूण आणि आलं मी ठेचून घेतेय। शक्यतो मसाले भात बनवताना आलं लसूण ठेचून घ्या। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही छोटे छोटे आकारात कट करून घेतला तरी चालेल। इथं मी आलं लसूण अगदी मोठ्या आकारात म्हणजे अगदी ओबडधोबड ठेचून घेतेय। इथं मसाले भात बनवण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता या कुकरमध्ये मी 2 ते 3 पळी तेल टाकून घेतेय। तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेते। जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी खडा मसाला टाकून घेतेय। आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये मी थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकून घेतेय। बघा, कढीपत्ता टाकून परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे। इथं माझ्याकडून विसरलं होतं त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे। बघा, तुम्ही असं करू नका, याच टायमिंगला आलं लसूण घाला। त्यानंतर यामध्ये बघा कट केलेला कांदा, त्यासोबत थोडीशी कट केलेली हिरवी मिरची, कट केलेला टोमॅटो आणि कट केलेला बटाटा सुद्धा घातलेला आहे। आता याला छान असं मिक्स करून घेणार आहे। कांदा आपल्याला छान असा हलकासा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांदा आणि बटाटा मी छान असा 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करून घेतलेला आहे। बघा, इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे आणि सोया चंक सुद्धा घातलेले आहेत। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। बघा, त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते। इथं मी जास्त कुठलाही मसाला वापरणार नाही, अगदी सिंपल असा मसाले भात बनवणार आहे। अगदी लाल तिखट सुद्धा वापरणार नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आपला घरगुती साठवणीचा काळा मसाला किंवा बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता। इथं मी अगदी सिंपल बनवतेय त्यामुळे जास्त मसाला वापरत नाही। इथं मी या मसाले भातमध्ये फक्त हळद आणि त्यासोबत घरकुल मसाल्याचे पॅकेट मिळतात ते फक्त घातलेलं आहे। तो मसाला जास्त स्पायसी नसतो त्यामुळे घरकुल मसाल्याचे पॅकेट घातले। आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता मस्त भाजीला छान कलर आलेला आहे। आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ मी यामध्ये घालून घेते। तांदूळ घालून परत याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी छान एकदा मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये मी पाणी घालून घेतेय। बघा, इथं मी 1 वाटी तांदूळ त्यासोबत आणि बाकीच्या 3 डाळी मिळून साधारणतः 2 वाटी इतकं प्रमाण झालं होतं, तर इथं मी अंदाजे 3 ते 4 वाटी इतकं पाणी घालून घेतेय। बघा, त्यामुळे परफेक्ट प्रमाण होतं आणि आपला भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो। आता पाणी टाकून याला छान मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यावरती बघा भरपूर अशी कट केलेली हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर कुकरला मी छान झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत
हा भात छान असं शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं तूपसुद्धा घालू शकता. मी सध्या घातलेलं नाही. मस्त मी गरमागरम मसाले भात तयार झाल्यानंतर वरतून तूप टाकून घेते, त्यामुळं मस्तसा मसाले भात लागतो. आता बघू शकताय तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला भात शिजलाय का बघूया. मी झाकण काढून दाखवते. मस्तशी वाफ सुटायला लागलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही आपला मस्तसा गरमागरम मसाले भात तयार झालेला आहे. मस्तसा दिसायला लागलाय. मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. अगदी मोकळा सुटसुटीत असा मसाले भात तयार आहे. तुम्ही याला पुलाव म्हणू शकता किंवा मस्त सोया चंक्सचा मसाले भात सुद्धा म्हणू शकता. बघू शकताय मस्त तयार आहे आणि गरम आहे, त्यामुळे मस्त वाफा निघायला लागलेल्या आहेत. आता या मसाले भात वरतून छान असं तूप टाकून घ्यायचं. खायला खूप सुंदर लागतो. आता इथं मी हा मसाले भात संध्याकाळच्या जेवणासाठी बनवला होता, त्यामुळे इथं मी मस्त असा गरमागरम पापडसुद्धा फ्राय केलेले आहेत आणि त्यासोबत लोणचं घेतलेलं आहे. मस्त मसाले भात, पापड आणि त्यासोबत लोणचं खायला खूप सुंदर लागतं. एक तर बघा सध्या पावसाळा आहे, बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये मस्त असा गरमागरम मसाले भात खूप सुंदर लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात मसाले भात तयार करून बघा. खायला खूप सुंदर लागतो आणि अगदी तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. अजिबात तिखट वगैरे होत नाही. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.